श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामींच्या कृपाआशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छेनं माझी केदारधाम यात्रा नुकतीच सुखरूपपणे पार पडलेली आहे. आणि पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन मी तुमच्याशी चर्चा करू इच्छिते. गीत रामायणामध्ये माडगूळकरांनी सुंदर असं काव्य लिहिलेलं आहे पहा. त्यातील एका ओळीचा संदर्भ आज आपण इथे घेऊयात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. का म्हटलं मी असं? या यात्रेमध्ये जे जीवनाचं अंतिम सत्य मी पाहिलं ना, ज्याची कल्पनाही आमच्यामधील कधीही कोणी केली नव्हती, अनेक अडीअडचणींना पार करत आम्ही केदारनाथ बाबांच्या दर्शनासाठी पोहोचलो. बाबांचं ते सुंदर असं रूप आम्ही सर्वांनी पाहिलं. मनामध्ये आणि डोळ्यामध्ये आमच्या ते रूप साठवून घेण्याचा आमच्यातील प्रत्येकाचाच प्रयत्न होता. यासाठीच तर केला होता ना हा अट्टहास. ते रूप डोळ्यात साठवून निसर्गाच्या अनेक करामती, सौंदर्य आणि प्रकृतीच्या अनेक रूपांकडे पाहत आम्ही परतीच्या प्रवासालाही निघालो. मन एका अत्युच्च आनंदानं भारावलेलं होतं. खळखळ वाहणाऱ्या हिमनद्यातून किंवा खोल दरीतून येणाऱ्या वाऱ्याच्या शिरेतून फक्त एकच आम्हाला साथ येत होती. यासाठीच केला होतास ना अट्टहास. झालं ना पूर्ण? पाहिलंस डोळे भरून? आणि अशा या मनाच्या तरल अवस्थेत आम्ही सर्वजण परतीच्या प्रवासाकडे मार्गक्रमण करत होतो. आमच्यामधील काही जण अजूनही बरेच पिछाडीवर होते. सायंकाळ होत आली होती. अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं होतं आणि आता निसर्गानंही आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली होती. काय झालं कोण जाणे. महादेव कोपले आणि त्यांनी आपलं तांडव आरंभ केला. वर्षेच्या रूपानं, पावसाच्या रूपानं हे तांडव आम्ही अनुभवत होतो. आणि अशातच आमची परतीची मार्गक्रमणा सुरू होती. आमच्यातील आम्ही बरेचसे जण आमच्या नियोजित मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलोही. परंतु काही ग्रुप आमचे, 1-2 ग्रुप आमचे मागे राहिल्या कारणानं आमचे संयोजक त्यांच्यासाठी केदारनाथच्या गडावरती म्हणूया आपण, किंवा केदारनाथ बाबाच्या पहाडीवरतीच थांबले होते त्यांची वाट पाहत. मन आणि पोट बाबाच्या दर्शनानं इतकं तुडुंब भरलं होतं की कोसळणाऱ्या पावसालाही न जुमानता आम्ही वेगानं आमच्या नियोजित स्थळी पोहोचलो. कोणालाही जेवणाचीही जाणीव नव्हती. एवढं समाधानाने आमचं पोट भरलं होतं. आता दुसरा ग्रुप येईपर्यंत आपल्याला पुढची मार्गक्रमणा नाही, या हेतूनं आम्ही सर्वजण एका मोठ्याशा हॉलमध्ये
जमा झालो आणि पुढच्या ग्रुपची वाट पाहण्यासाठी तिथे त्यांची प्रतीक्षा करू लागलो. रात्र गेली. पावसाचं रौद्र रूप चालूच होतं. अशातच लाईट गेलेले. अंधाराचं साम्राज्य. इन्व्हर्टर्सही जेमतेम. फोन चार्जिंग नाही. सगळेजण एका भयान शांततेमध्ये आम्ही ती रात्र काढली सर्वांनी. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रुपची सकाळ झाल्यानंतर वाट पाहू लागलो. आमच्यातील काही तरुण उत्साही मुलांनी गडावरची हालचाल विचारण्यासाठी पहाडीवरची केदारनाथ बाबांच्या आमच्या संयोजकांना आणि इतरांना फोन लावले. तेव्हा आम्ही आता लवकरच निघत आहोत, थोड्या वेळातच पोहोचू, अशा प्रकारचे निरोप आम्हाला मिळालेही. त्यानुसार हा सगळा निरोप आमच्यामध्ये ज्या वेळेला सांगितला गेला की आता काही काळातच आपले राहिलेले ग्रुपही आपल्याला येऊन मिळतील, तेव्हा मग आमच्यातील प्रत्येकजण आपल्या नैमित्तिकाकडं लक्ष देऊन आपलं नैमित्तिक उरकू लागला. साधारण 11:15 ते 12च्या दरम्यान आमचा एक पहिला ग्रुप येऊन पोहोचला. त्यांना पाहताच आम्हाला खूप छान वाटलं, बरं वाटलं. आम्ही सुटकेचा निश्वास सोडला, कारण पहाडी पूर्ण चिकट झालेली. चिखल, पाऊस आणि खोल खोल दर्या. आणि हे कमी की काय म्हणून ढगातून उतरणारं किंवा डोंगराच्या माथ्यावरून उतरणारं, पहाडीच्या माथ्यावरून उतरणारं धुकं, दाट कोहरा, या सगळ्या संकटांना सामोरं जात आमचा पहिला ग्रुप येऊन पोहोचला. आता दुसरा ग्रुपही काही कालावधीत येणार होता. त्याची आम्ही वाट पाहत होतो. पण काही क्षण गेले, काही वेळ गेला म्हणूया, आणि एक भीषण अशी बातमी आमच्या कानावरती आली की आमच्या दुसऱ्या ग्रुपला, घेऊन येणाऱ्या ग्रुपला एक जबरदस्त असा अपघात झालेला असून आमच्या ग्रुपमधील काही जण जखमी झालेले आहेत. आणि आमच्या भोसले काकी आणि ड्रायव्हर, जीपचा चालक यांना अतिशय गंभीर अशा इजा झालेल्या आहेत. बापरे, मनावरती दडपण आलं. नक्की काय असावं काहीच समजत नव्हतं. समजायला मार्गही नव्हता. कारण त्या जीपवरती, त्यांना घेऊन येणाऱ्या त्या जीपवरती एक दरड कोसळली होती. निसर्ग, आता पुढचं काय ऐकायला येणार या दडपणाखाली आम्ही सारेच जण होतो. सारेच जण होतो. आणि कालांतराने थोड्या वेळानंतर आमच्या भोसले काकी आणि ड्रायव्हर दोघंही शांत झालेले असून आपल्यापैकी जे जखमी लोक आहेत ग्रुपमधले, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत, अशी बातमी आम्हाला मिळाली. मैत्रिणींनो, मृत्यूचा हा या यात्रेमध्ये मी पाहिलेला तिसरा बळी होता. प्रथम बळी वृंदावनमध्ये आम्ही राधाकृष्णांचं प्रेम मंदिर आणि त्याची रोषणाई बघून परत आल्यानंतर आमच्याच ग्रुपमधील एक ताई समाधानानं शांत झाल्या होत्या एकाएकी. दुसरा बळी पहाडी उतरत असताना पिट्टूमधून, म्हणजे पाठीला बांधलेल्या खुर्चीमधून, एक प्रौढाही नाही म्हणू शकत आपण, पण एक मध्यम वयीन तरुणी त्या पिट्टूतून एकाएकी खाली पडली आणि शांत झालेली. आखो देखा हाल होता हा. आणि आता ही तिसरी बातमी.
मृत्यूचं हे भयानक तांडव कधी थांबेल? काय हवं होतं त्या महाकालीला? अनेक विचार. ज्या आमच्या भोसले काकी शांत झाल्या, त्यांना वाटलं तरी असेल का, किंवा आमच्यापैकी कोणालाही ही कल्पना तरी आली असेल का माझ्यासह, की पुढच्या क्षणात काय होणार आहे? नाही ना, अशा कल्पनाही आपण करू शकत नाही. मित्रांनो, त्या काकींना काय वाटलं असेल? काही इच्छा त्यांच्या मनात राहून गेल्या असतील. एकाएकी मृत्यू न असं पाश त्यांच्यावरती टाकला. नक्की काय? पहा ना, म्हणून मी मगाशी म्हटलं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सगळं काही आहे. पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, पण नियतीवरती आणि निसर्गावरती आपण काबू नाही करू शकत. चला, यांचं मरण इथेच होतं, त्यांना मुक्ती मिळाली परमधामामध्ये. या सर्व मनाच्या घातलेल्या समजुती आहेत तो, नाही का? गरुड पुराणामध्ये गरुडाने आपल्या आईला वाचवण्यासाठी अमरनाथच्या गुहेमध्ये आपल्या आईला नेऊन ठेवलं आणि यमधर्माने त्याला सांगितलं होतं, म्हणतात की बाबा रे, तुझ्या आईला मी इथूनच नेऊ शकत होतो, तू माझं काम फार सोपं केलं. असं तर नाही घडलं ना आमच्या भोसले काकींच्या बाबतीत, किंवा ज्या शांत झाल्या वृंदावनला त्या ताईंच्या बाबतीत, किंवा जी पिट्टूमधून एक मध्यम वयाची तरुणी पडली तिच्या बाबतीत. का कोण जाणे. बाबांचं दर्शन घेऊन परत येताना पाय आमचे सर्वांचेच फार जड झाले होते. मी वळता पाऊल अडले, अशी परिस्थिती आमच्या सर्वांचीच होती. पण म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळाला आमच्या लता काकींचा आणि त्या तरुणीचा बळी हवा होता, हे निश्चितच. माणूस जन्माला येताना अनेक स्वप्न मनाशी घेऊन जन्माला येतो आणि ती पूर्ण करण्याचा अट्टहास किंवा आटापिटा करत असतो. पण शाश्वत सत्य काय आहे? काहीच नाही. एक अंतिम सत्य जीवनाचं मृत्यू, हे मात्र सत्य आहे, अंतिम सत्य आहे. गीतेमध्ये कर्मयोगाचा ज्यावेळेला आपण 3रा अध्याय पाहतो, त्यामध्ये श्रीकृष्णानं पार्थाला सांगितलेलं आहे की या जगामध्ये जोही कोणी जन्माला येतो त्याला प्रत्येकाला कोणतं ना कोणतं तरी कर्म हे करायचंच असतं, करायलाच हवं. आणि जे केलेलं कर्म आहे, आपण केलेलं कर्म, ते या आपल्या संसारात आपल्याला बांधून ठेवू शकते किंवा मुक्त करू शकते. तेव्हा निष्काम भावनेनं कर्म करत राहा, फळ देणारा तो थोर आहे. जो जन्माला आला त्याचा विनाश निश्चितच आहे. श्रीकृष्णाची जन्मकथा पहा, चरित्र पहा. एका पारध्याचा बाण लागून कृष्णांना आपले प्राण सोडावे लागले होते, हो ना? मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून केव्हा मुक्त होईल? आत्मा आणि परमात्मा यांच्याबद्दलचं दिव्य ज्ञान माणसाला केव्हा प्राप्त होईल? खूप अट्टहास करावा लागेल, नाही? अध्यात्म राहू द्या बाजूला, पण विज्ञानामध्ये तरी आहे का याला काही उत्तर? माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही बुद्धिमान आहात, हुशार आहात. या वैज्ञानिक युगामध्ये तुम्ही वावरता आहात. आज तुमच्याजवळ पैसा, शिक्षण, ज्ञान सारं काही आहे. पण कुठेतरी विचार करा. अहंकार, मीपणा सोडून देता आला तर आत्ताच सोडून द्या. काहीच नाही हो आपलं. फक्त आपण म्हणत राहायचं, हे माझं, ते माझं आणि ते माझं.
शेवटी सोबत काहीही येत नाही, येतं ते फक्त आपलं कर्म. चुकत असेल आपण कुठे, चुकलो असाल तर अजूनही त्या चुकांची दुरुस्ती करा. आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या परिवाराला, आपल्या मित्रमैत्रिणींना आनंदी ठेवण्याचा आणि स्वतःही आनंदी राहण्याचा सतत प्रयत्न करा. पहा ना, काय आहे जीवनाचं अंतिम सत्य? मृत्यू. आणि जो जन्माला आला त्याला हे अटळ आहे, नाही का? म्हणून हात जोडून माझी विनंती आहे माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, राहून गेला असेल काही तर ते आत्ताच पूर्ण करायच्या मागे लागा. लहानपणी मला एक प्रश्न नेहमी पडायचा, हा महादेव, हे देव नेहमी असे उंच ठिकाणी, डोंगर दऱ्यात किंवा निर्जन ठिकाणी एकांतवासात का राहतात? काय असेल यामागचं कारण? आज समजतंय. मृत्यूचा स्वीकार संहार करता हे महादेव. जेव्हा तुम्ही मृत्यूचा स्वीकार कराल त्यावेळी तो आनंदाने करावा, आणि त्यासाठी मी तुमची इथे वाट पाहत आहे. हेच तर नाही सांगत ना? पहा, थोडं बोलण्यामध्ये मागे पुढे झालं असेल, पण भावना माझ्या प्रामाणिक आहेत. नेहमीप्रमाणेच माझ्या मताशी सहमत असाल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कारण तुमचा एक लाईक मला खूप उत्साह देऊन जातो. अजूनही माझ्यासह सर्वांनी आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करूयात. आणि याचबरोबर मी आज इथे थांबते. धन्यवाद.